विठाला 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 प्रेमाने भजन करा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठाला 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 श्री ज्ञानदेव भंडारनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान महाराज की जय सद्गुरु भवानी महाराज की जय सियावर रामचंद्र की जय गोपाल कृष्ण भगवान की बोलो सब संतन की हर हर महादेव हर हर महादेव विठाला 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 लागून या पाया विनवितो तुम्हाला पाठीमागा आवाज स्पष्ट ऐकू येतोय लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गी नाही सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती ऐसे बहुता क्रांती बोली येली विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गी नाही अरे महायोग पीठे तडे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्र समागते तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो प्रथम नावन पांडुरंगा करो प्रथम नावन पांडुरंगा करो प्रथम नावन पांडुरंगा करो प्रथम नावन दुसरे चरण तातिया दुसरे चरण संगदिया त्यांच्या कृपादाने कथे कवितारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास लोका दुसरे चरण तातिया दुसरे चरण संगदिया त्यांच्या कृपादाने कथे कवितारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका हरी पांडुरंगा कृप प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम विठाला 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 लागून या पाय विनवते तुम्हाला करेटाळे बोला मुकी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळ हा सुख सोळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतला 4-5 चरणाचा अभंग श्री जगद्गुरु महावैष्णव आकर गणी व वैद्वजन मानस सकल संत कंठभूषण कैवेल गुण निधान अलंकापूर निवासी चिंतकाचे चिंतामणी योग्याचे मुकुटमणी विठोबाचा प्राण वारकरी संप्रदायाची शान माऊली महावैष्णव ज्ञान राजा
विवेक वैराग्याच्या मार्गाने शांतीच्या राजमालापर्यंत ज्याने तुम्हाला आम्हाला नेलं, त्यांनी 4200 अभंगाची रचना केली आणि त्या 4200 अभंगांना 28,000 चरण आणि त्या 28,000 चरणाला पुरुषोत्तमाचं ज्याने अधिष्ठान दिलं, ज्याचे काही अभंग नामपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग विनंतीपर आहेत, काही अभंग विनवणीपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, काही अभंग साणमाणू आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, तर काही अभंग भक्तीपर आहेत. एका वाक्यात ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो असे देहूचे निवासी, खिशात नाही धान, समाजामध्ये नाही मान, घरामध्ये मुडकी घाट, पाणी पिला फुटका माठ, पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट, असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? गाता तारला तुकाराम महाराज. नाव घेतल्यावर यम थरथर कापतो तुकाराम महाराज. सदैव वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. आणि कीर्तनातून मेलेलं बाळ जिवंत झालं तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होती. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं, गावकरी, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होत होती. आणि माझ्या कीर्तनामध्ये जिवंत माणसं काय म्हणू नका हो. पण एक वाक्य सांगू का? तुम्ही माना नाही तर नका मानू. ज्ञान कळायला बुद्धी लागते, वेदना कळायला जाणीव लागते, दुसऱ्याचं दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते. पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माची पुण्याई लागते. आणि त्याच्यामुळं आपण कीर्तनामध्ये मरे हा विषय तुम्ही जवळपास तुम्ही डोक्यातून काढून टाका. विठाला कोण तुकोबा आहे? ह्या जगामध्ये सर्वज्ञ तुकाराम महाराज आहेत. एक वाक्य सांगू का? ह्या जगामध्ये काही लोक आज्ञ आहेत, काही लोक अल्पज्ञ आहेत, तर काही लोक तज्ञ आहेत. या जगामध्ये प्रत्येक जण कोण ना कोणतरी एका गोष्टीमध्ये का होईना पण तज्ञ आहेच. तज्ञ आहेच. डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे, वकील वकिलाच्या कामामध्ये तज्ञ आहे, इंजिनियरच्या कामामध्ये तज्ञ आहे, कंडक्टर तिकीट फाडण्यामध्ये तज्ञ आहे, ट्रॅफिक वाला 200 रुपये घेण्यामध्ये म्हणजे दंड तज्ञ आहे, टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत, आमचे महाराज रामकथा करण्यामध्ये तज्ञ आहेत, पकवाज वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत, श्रोते कीर्तन ऐकण्यामध्ये तज्ञ आहेत, कार्यकर्ते नियोजन करण्यामध्ये तज्ञ आहेत, आणि कीर्तनकार कीर्तन करण्यामध्ये एवढं पण नाही म्हणू आपलं कसं व्हायच्या मानानं. पण ह्या जगामध्ये एक गोष्ट एकाला जमली ती गोष्ट दुसऱ्याला जमलच असं नाही. म्हणजे कसं? ज्याला वाजवणं जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला गायन जमतं त्याला वाजवणं जमत नाही, आणि ज्याला वाजवणं पण ज्याला जमत नाही आणि ज्याला गायन पण ज्याला जमत नाही त्याला बोलायचं जमतं. म्हणजे पकवाज वादकांना जे जमतं ते कीर्तनकारला जमत नाही, कीर्तनकारला जे जमतं ते पकवाज वादकांना जमत नाही, आम्हाला दोघांना जे जमतं ते गायकांना जमत नाही, गायकांना जे जमतं ते आम्हाला दोघांना जमत नाही, आणि ज्याला काय जमत नाही ते आपल्या सगळ्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. आता काय लोक मला सुद्धा लय नावं ठेवतात. आता मी कीर्तन वरडून केलं लय बोलतय, हळू केलं निबळाट आहे. कीर्तनात विनोद सांगितलं काय महाराज होता, कीर्तनाचा अख्खा तमाशा करून टाकला. आणि कीर्तनात चिंतन सांगितलं काय महाराज होता, सगळं कीर्तन डोक्याच्या म्हणा तुम्हीच म्हणा. म्हणजे तुम्ही काय पण करा लोक नावं ठेवणार. म्हणून महाराज म्हणतात भुंकी त्याती द्यावे भुंको आणि आपण त्यांचे नये शिंको, आणि भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे. विठाला चला या जगामध्ये तुम्ही आम्ही, ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ आहे, तुम्ही आम्ही बोलत चला तज्ञ आहे. पण वाक्य नीट ऐका. या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ आहे, पण आमचा विटेवरला पांडुरंग सर्वज्ञ आहे. परत अजून एक वाक्य ऐका. या जगामध्ये कितीतरी गुरु आहेत, पण आमचे तुकोबाराय जगत गुरु आहे. अजून एक वाक्य ऐका. या जगामध्ये कितीतरी राजे आहेत, पण आमचे ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे. हे ज्ञानी राजा गुरु महाराज, ज्ञानी राजा
राजे आहेत, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आहेत. परत वाक्य ऐका. शहर जगामध्ये कितीतरी वीर आहेत, कितीतरी वीर आहेत, पण आमचे संभाजी महाराज धर्मवीर आहेत. आवाज जरा थोडासा परत ऐका. शहर जगामध्ये कितीतरी माता आहेत, कितीतरी माता आहेत, पण आमच्या आई साहेब जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर राजमाता आहे. आता एक शेवटचं वाक्य ऐका. शहर जगामध्ये कितीतरी राजे आहेत, कितीतरी राजे आहेत, पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे आहेत. तसं या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ, पण तुकोबारे सर्वज्ञ आहेत, आणि त्या तुकाराम महाराजांचा आजाभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला अभंग आहे 5 चरणाचा अभंग तुकाराम महाराज अभंगाला कडवे आहेत 5, आणि अभंगाने म्हणण्यापूर्वी अल्पसा वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा. विठाला विठाला अभंग आहे 5 चरणाचा अभंग तुकाराम महाराज अभंगाला कडवे आहेत 5, आणि अभंगाने म्हणण्यापूर्वी अल्पसा वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा. खरं तर त्याच आपल्या पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी, खरं तर आपल्या गावाचं नाव मला वाटतं जामखेड ना, अर्थात जामखेड नावाचं खऱ्या अर्थाने गाव, आणि गावामध्ये आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 व आपल्या वर्षाचं सप्त्याचं वर्ष किती आहे सांगता येत नाही, म्हणजे एवढा अनंत काळापासून खऱ्या अर्थानं सप्ताह चालू आहे. आणि सप्त्यामध्ये आज या ठिकाणी 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. हे माझं मी परम भाग्य समजतो, व ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली असे खऱ्या अर्थानं आमच्यावरती नितांत प्रेम करणारे असे आमचे नामदेव महाराज असतील. दादांना मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा, अर्थात नामदेव दादांनी माझ्या वडिलांना मला फोन केला आणि सांगितलं की महाराज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या. मी म्हणजे काम करा, 10वा सोडून कुठला पण घाला, काय अडचण नाही. तर त्यांनी माझा 10वा न घालता तिने डायरेक्ट माझा 3राच घातला. हे माझं मी परम भाग्य समजतो. लक्षात आलं तुम्हाला बोलणं, सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि मग खऱ्या अर्थानं गेले 3 दिवस खऱ्या अर्थानं तुम्ही ज्यांच्या मुखातून अशी अमृतवाणी सुंदर अशी रामकथा ऐकत आहात असे आमचे श्री हरिभक्त पारायण पारस महाराज जैन असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बाबाजींना मनापासून मी धन्यवाद देतो. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा. आणि आज तसं बघायला गेलं तर आज माझं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल, कारण की आज बाबा खऱ्या अर्थानं माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. आणि वाक्य सांगू का, बाबांपुढे मी कीर्तन करावं तेवढी माझी काही पात्रता नाही, पण आज बाबा माझ्या या ठिकाणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन आहेत, हे बाबांचा मोठेपणा आहे. तसं बघायला गेलं तर आज कीर्तन म्हणावं नाही लागेल, तर आजचं कीर्तन म्हणजे आजची परीक्षा आहे. आणि ह्या जर परीक्षेमध्ये जर पास झालो तर महाराष्ट्रामध्ये कुठली का परीक्षा असना त्या परीक्षेमध्ये कधीच नापास होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्थात पारस बाबांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो व सुंदर नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. व आजच्या कीर्तनाचं खऱ्या अर्थाने जे सौजन्य आहेत असे आमचे भाऊसाहेब फकीरराव भोजने, अर्थात दादांना मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने इकडे गायनाची साथ करण्यासाठी महाराजांचं नाव अशोक महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. आणि इकडे गायनाची साथ करण्यासाठी महाराजांचं नाव बंडूभाऊ महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने इकडे गायनाची साथ करण्यासाठी आमच्या भागातील आमच्या बरोबर आलेले हरिभक्त पारायण पिंटू महाराज सरगर असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि इकडे पिटी साथ करण्यासाठी महाराजांचं नाव महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. आणि पक्वादाची साथ करण्यासाठी आता काय म्हणावं काय नाही हाच मला प्रश्न पडलाय. म्हणजे कसं ती अशी नुसती सापाची अशी कातन निघल्यावणी, काय म्हणतात वीज काढल्यावणी, बोलायचं काय काम नाही, असं महाराजांचं नाव राहुल महाराज असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि पक्वादाच्या बाबतीत राहुल महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा, कधी पण ध्यानात ठेवा तुम्ही. अर्थात सुंदर कार्याला राहुल महाराजांचा पक्वादाचा विनकरी बाबांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. महाराजांचं नाव विठ्ठल महाराज खंडागळे असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आता सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही, तर सर्व मान्यवर असतील आचार्य प्रचारक आचार्य रामाचार्य भागवताचार्य चित्रकार पत्रकार परिषद निरीक्षक शिक्षक परिसर गावातले पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळी डाळीमोळे द्राक्षवाली मडकीवाले शेडवाली मेंढरवाली कोंबड्यावाले बरले बसलेले पायला मलेले पायकडलेले जेवणाले बिगर जेवत आलेले झोपून आलेले जपताले टी बनाले बिगर टी बसलेले बायकोशी भांडण करून बायकोशी भांडलेले बायकोला घेऊन आले बायकोला ठेवून आले पोरणा घेऊन आले पोरणा ठेवून आले जेवणाले बिगर जेवत आलेले पिऊन आलेले बिगर प्यात आलेले, म्हणजे चहा दुसरा अर्थ लावू नका. जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणार लिहू देत नाही ते, आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी झाली का सर्वांची नाव.
झाली का? आता ज्यांची नावं घेतले ते देव, ज्यांची नावं नाही ते घेतली ती महादेव, ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात वड्यातला मसुमा. मग चला, तुमच्या सर्वांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. टाळकरी म्हणाव तर 1 नंबर, आयोजन म्हणाव तर 1 नंबर, मंडप म्हणाव तर 1 नंबर, श्रोते म्हणाव तर 1 नंबर, गायक म्हणाव तर 1 नंबर, वादक म्हणाव तर 1 नंबर, लाइटिंग म्हणाव तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम म्हणाव तर 1 नंबर, आमचे महाराज म्हणाव तर 1 नंबर, कार्यकर्ते म्हणाव तर 1 नंबर, आणि कीर्तनकार म्हणाव तर कोण म्हणलं 2 नंबर? मी का 2 नंबर वाला आहे का? एकदा कीर्तन सपन माझं 12 वाजता मी महागाडी येत होतो, घाटामध्ये चोरानं गाडी अडवली, आणि चोर म्हणलं कोण आहे? मी म्हणलं महाराज कीर्तन काय. हो महाराज तुम्ही आहे का? बरोबर, जावा 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 जावा. मी म्हणलं का? अहो काय तर घ्या आमच्या बसलं. नाही 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 तुम्ही जावा जावा जावा, काय अडचण नाही. अहो जायला काय सांगताय? नाही नाही जावा. अहो का पण तुमचं ना आमचं काम एकच आहे. मी म्हणलं हो का, हा एवढी गाडी घेऊन जावा, पण तुमचं ना आमचं कंपॅरिझन करू नका. कसं काय तुमचं आमचं काम आहे? अहो महाराज, आम्ही पण रात्री छापतो आणि तुम्ही पण कशाला म्हणताय रात्री छापतो? पण जाऊ द्या दादा, आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे. फक्त सर्वांनी कसं काम करायचं? हातानं टाळी, मुखानं नाम, एवढंच तासभर तुमच्याकडे काम. विठाला कीर्तन चालू झाले आता, आणि कीर्तन चालू असताना फक्त पटापटा सर्वांनी बोलत जायचं. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. बरोबर बरोबर. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा दावा करतात. हा माणसाचा नियम आहे. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा दावा करतात. हा माणसाचा नियम आहे. पण देवाचा एक नियम आहे, जो जास्त दावा करेल त्याचं वाटुळ करायचं. नाही नाही नाही, तुम्ही अजून पण बघा, ज्यांनी ज्यांनी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटुळ झालं. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. चोकोबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. सकोबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. तुकोबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. आणि माऊलींनी भजन केलं, संसारच झाला नाही. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटुळ करतो. देवाची ते खून करावे वाटोळे, देवाची ते खुणा करावे वाटोळे, देवाची ते खून करावे वाटोळे, खुणा करावे वाटोळे. आपणावे गळे पुरोने, आपणावे गळे पुरोने, आपणावे गळे पुरोने. देवाची ते खून करावे देवाची ते खुणा करावे वाटोळे. देवाची ते खून करावे देवाची ते खुणा करावे वाटोळे. आपणावे गळे पुरोने, आपणावे गळे पुरोने, आपणावे गळे पुरोने. देवाची ते खोन आणि करावे वाटोळ. म्हणजे किंवा महाराज म्हणतात ना, देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढवला, आणि देवा धुंद झाला तुझा दरबार, आणि देवाजवळ काही न्याय नाही. ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका. आता रामायण ऐकताय तुम्ही? ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सगळा जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. बायको पळवण्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सगळा जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलं तरी द्रौपदीचं नाव पतिव्रतेच्या यादीत नंबर 1 ला. आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उभी राहिली, यादीत कुठं नाव नाही. हाय कुठं उर्मिलीचं नाव नाही. आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि पट्ट्याला 16,108 बायका, गडी ब्रह्मचारी. आणि देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. जिथं दात आहे तिथं चणी नाही, आणि जिथं चणी आहे तिथं दात नाही. ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही, आणि काय जणांना गुंठा जमीन नाही, 11 पोरं झोपायला जागा नाही. देव खाऊ देत नाही कोणाला. विठाला आमचे बाबा वगैरे तुम्ही टाळकरी म्हणतील का महाराज, जास्त भजन करणाऱ्याच्या
जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटोळं करत असेल तर भजन करायचंय कोणासाठी. पण वाक्य जरांचं ऐका बरं का आता. ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये संकट आली मान्य आहे. त्यांना समाजाने त्रास दिला मान्य आहे. त्यांना जगाने त्रास दिला मान्य आहे. पण त्या लोकांना जगाचा बाप भेटला. त्या लोकांना जगाचा बाप भेटला. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटोळं झालं, होऊ द्या, पण देव भेटला. गाता पाण्यात टाकला, टाकू द्या, पण तुकोबाराय जगद्गुरु ठरले. आणि लोकांनी माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले. ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आणि मैसापुत्रामुखी बोलविली श्रुती, किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा. आणि चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा विठ्ठल कसं माहितीये का, संसार चांगला झाला तर देव भेटणार नाही, आणि देव भेटला तर संसार चांगला होणार नाही. मग आता जमखेडकरांना मी दोन प्रत्येकाला ऑप्शन देतो. ऑप्शन नंबर 1, सावध बसा बरं का आता. सावध वरणो, पाठीचा काना ताट ताट, हाताची घडी आणि नाकात बोट, तोंडावर बोट. आता ऐका, ऑप्शन नंबर 1, पर्याय नंबर 1, एक तर तुमचा संसार चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही. ऑप्शन 1. आणि ऑप्शन 2, तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही. ऑप्शन 2. मग आता पटकरना बोला, ऑप्शन नंबर 1 का ऑप्शन नंबर 2? 1 का 2? म्हणा काहीतरी येईल अंदाज पंच. 1 का 2? करेक्ट 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्या संसाराचं वाटोळं व्हावा पण तुम्हाला देव भेटावा असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. पण लबाड बोलायचं नाही. हे तुम्ही बाहेरून म्हणला का आतून म्हणला? बरं जाऊ द्या, महिला मंडळ पटकरना बोला. माझ्या गळीतील माळ जास्त पवित्र का तुमच्या गळीतील सोनं जास्त पवित्र? पटकरना बोला. करेक्ट, माळ. मी काम करा महिला मंडळ, माझी माळ मी तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या गळ्यातलं सोनं तुम्ही मला द्या. आका द्या, चाल. बरं आता मला सांगा, तुम्ही रस्त्यात चालला आणि तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. पहिली मूर्ती म्हणजे रामाची आणि दुसरी मूर्ती म्हणजे रावणाची. तर तुम्ही कुठली मूर्ती उचलणार, रामाची का रावणाची? मोठ्याला बोला, रामाची. आणि पुढे गेला 2 मूर्त्या दिसल्या, रामाची आणि रावणाची. पण रामाची मूर्ती पितळाची असली आणि रावणाची मूर्ती सोन्याची असली तर कुठली उचलणार पोराव? रामाची. पकवाजवाले महाराज कुठली उचलणार? रामाची. महाराज तुम्ही रामाची. मी असतो दोन्ही पण मूर्त्या उचलल्या असत्या, काय एवढं टेन्शन घ्यायचं? बरं सगळं जग कसं आहे? उलट आहे. सगळं जग कसं आहे? उलट आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकरना बोला. गुलाब जामुनात पाक असावा का पाक आत असावा? अरे गुलाब जामुनात पाक असावा का पाक आत असावा? पाक आत असावा. महिला मंडळ भाजीला काय लागतं? भाजीला आता हे पण मी सांगाव का? अक्का भाजीला काय लागतं? बोलत जावा, लाडक्या बहिणीच पैसे 4 पटीने येतील. भाजीला काय लागतं? करेक्ट, मीठ. बरं मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं? कोणाला लागतं? हा, आपल्याला लागतं. बरं आपल्याला लागतं का आपल्या तोंडाला लागतं? तोंडाला. बरं तोंडाला लागतं का आपल्या जिभेला लागतं? आणि माणूस काय म्हणतो, मीठ कशाला कमी आहे? भाजीला. सगळं जग उलट आहे. पुरुष मंडळ पटकरना बोला. पायामध्ये बूट घालता का बुटामध्ये पाय घालता? बुटामध्ये. बुटामध्ये. आणि तुम्ही काय म्हणता? पायात. सगळं जग उलट आहे. महिला मंडळ हातात बांगडी घालता का बांगडीमध्ये हात घालता? बांगडीमध्ये. हा बरोबर आहे, बांगडीमध्ये हात घालता. तुम्ही काय म्हणता? हातात बांगडी घाला. पुरुष मंडळ अंगात शर्ट घालता का शर्टामध्ये अंग घालता? शर्टामध्ये अंग घालता. तुम्ही काय म्हणता? अंगात शर्ट घाला. सगळं जग उलट आहे महाराज. बरं मला सांगा, तुम्ही चहा पे लागला आणि चहा मध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? पटकरना बोला. माशी. चहा. चहा काय टाकून देता? काय टाकून देता? चहा. आणि देशी गायचं 1500 रुपये किलो तूप आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता? माशी टाकता. होय जामखेडकर, माशी टाकता. माशी टाकता. अगोदर चोखता मग टाकता, त्याला मग किचूस म्हणतात. काय करता
आता सगळे जग उलट आहे महाराज. बरं मला सांगा, आपण नारळ कोणाला फोडतो? पटकरना बोला. कोणाला? देवाला. नामदेव महाराज कोणाला? कोणाला? देवाला. बरं देवाला नारळ फोडतो आणि देवाला नारळ केवढा ठेवतो? तुकडा. बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आकाच्या आका नारळ देवाला, आणि वरनं म्हणतो देव पावला बर का. अरे कशाला पावला? महिला म्हणजे पटकारना बोला. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? पटकारना बोला. केवढी करता? आका. हा एवढी करता. आणि देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता? मावशी अशा करते त्या. एवढी स्वतःला एवढी, देवाला एवढी. म्हणजे स्वतः एवढं एवढं खायचं, देवाला वेळ द्यायचं, आणि देवाला वेळ द्यायचं, आणि देवाला एवढं मागायचं. कसा भेटेल आपल्याला देव? बरं मला सांगा, इथं बसलेल्यापैकी देव कुणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बर. अयो गाव चांगलं परमार्थिक आहे. असू द्या, घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांनी बोटवर करा बर. वाह क्या बात आहे. गाव खरंच पारमार्थिक. असू द्या, घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? त्यांनी बोटवर करा बर. मावशी मावशी आव 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 आव. देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नव ढगात वाटतं का? पण जो जन्म आला त्याला मरावं लागणार. म्हणजे कसं? बाटली घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, पकवास घेतला गट्ट्या फुकट, विना घेतला तारा फुकट, शर्ट घेतला गुंड्या फुकट, लग्न केलं बायको फुकट, आणि तसा जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मरावं लागणार. आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर धावा होणार नदीच्या काठावर. आणि जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे. ट्रॅक्टर राहणार, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार. मंडप राहणार, श्रोते पोरांनो. शाळा राहणार, गुरुजी जाणार. मंडप राहणार, श्रोते जाणार. टाळ राहणार, टाळकरी जाणार. विना राहणार, विना राहणार आहे, विना राहणार आहे. विना घेणारे महाराज जाणार आहे. अभंग राहणार, कीर्तनकार जाणार. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरद शेवटिया काळ बांधून नेईल. सरद शेवटिया काळ बांधून नेईल. सरती शेवटीवा काळ बांधून नेईल. सरती शेवटीवा एका जनार्दनी आमच्या काही माझा येईल. एका जनार्दनी आमचं काय बघाईल. आमच्या काही माझा येईल. पिंगळा 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 महद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महद्वारी. पिंगळा महद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महद्वारी. पिंगळा माधुरी बोली बोलत देवा. पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी बोली बोलत देवा. पिंगळा माधुरी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लाडगे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. लाडगे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. दादा वर्तमान खोटे. लाडगे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा बाई पिंगा गो. पिंगा बाई अवगा 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 धागड धिंगा गे. 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 अवघा दांगड ए अवघा दांगड दिंगा गो. अवघा दांगड दिंगा गो. ओय दादा दादा वन घाग कुणी. दादा दादा वन घाग कुणी. कुंकू घ्या कुणी काळ मणी. कुंकू घ्या कुणी काळ मणी. दातात दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. 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 दादा दादा वन घाग कुणी. कुंकू घ्या कुणी काळ मणी. कुंकू घ्या कुणी काळ मणी. हाय दाताचं दात वर घ्याग कुणी. कुंकू घ्या कोणी काळ मणी. कुंकू घ्या कोणी काळ मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा
डुगु डुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका भिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तो देखा भिंगळा महाद्वारी भिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा भिंगळा महाद्वारी ओ पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का भिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत पिंगळा महाद्वारी आय! हे अहम वागा सोम वागा प्रेम नगरावारी वा वा वागा सोम वागा प्रेम नगरावारी सावध होळी बदली लागा देव कर कैवारी माझ्या वा माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी वारी मल्हारी जिवारी मल्हारी वारी मल्हारी जिवारी वा वा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या गायकासाठी आणि पकवाज वादकासाठी वाजवा विठाला विठाला मग आता जो जन्माला आला त्याला मारावं लागणार जन्माले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ विठाला विठाला हो आता ऐका देवाचा नेम आहे जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं संतांचा नेम आहे परमार्थ संसाराची वाट लागली तरी चालत पण आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे महाराज म्हणतात ना संसाराच्या नावे घालोनिया शून्य आणि माणसाचा नेम आहे परमार्थाची वाट लागली तरी चालत पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे हा नियम कुणाचा हा नियम कुणाचा आणि माणसाचा आणि किती पण संसार करा संसार दुःखाचा आहे महाराज म्हणतात ना दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोटे किंवा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही आणि राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया सारा संसार किंवा फलकट तो संसार आणि ते सार कमावली म्हणतात तुझे जव जव खडे तव तव संसार भय जोडे हे आपुलीनी तोंडे आणि देव बोलते वेदे संसार दुःखाचा आहे संसारामध्ये मला वाटतं तुम्ही सुखी आहे तुम्हाला वाटतं मी सुखी आहे मला वाटतं पकवाज वादक सुखी आहेत पकवाज वादकांना वाटतं कीर्तनकार सुखी आहे आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे विनकरी बाबा सगळ्यात जास्त सुखी आहे बाबा तुम्ही सुखी आहे का नाही सांगा बरं वा वा पण बाबा खरं सांगा तुम्ही संसाराच्या बाबतीमध्ये सुखी आहे का परमार्थाच्या बाबतीमध्ये संसाराच्या बाबतीमध्ये सुखी आहे का परमार्थाच्या बाबतीमध्ये वा परमार्थाच्या बाबतीमध्ये संसाराच्या बाबतीमध्ये बाबा खरं सांगा कधी कधी असं वाटतं का नाही सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारीला जावं कधी कधी वाटतं का नाही वाटतं का नाही पण आता कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाणार घरी आता मस्ती तर मी पोपटवानी मिठू मिठू बोलतोय आता मी कीर्तन संपल्याच्या नंतर माझं गाव जरी पंढरपूर असलं तर मी काय नामदेव पायरीपाशी काय लोटांगण घेणार आहे का असा संसार आहे संसार दुःखाचा आहे पण तरी पण माणूस संसार केल्याशिवाय राहत नाही आता माणूस संसार का सोडत नाही एका मिनिटात तुम्हाला सांगतो तुझं नाव काय विष्णू तुझं नाव काय विष्णू बरोबर आहे ना आता पटकारना बोला या मुलाचं नाव विष्णू आहे पटकारना बोला हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे पटकारना बोला ठेवलेलं नाव आहे मग याचं हे नाव खरं आहे का खोट आहे उत्तर खोट इथं बसलेल्यापैकी जन्माला आल्याबरोबर कुणाला सुद्धा नाव प्रत्येकाचं नाव खोटं आहे मग आपण जन्माला आलो होतो त्यावेळेस आपण जीव नव्हतो आपण होतो शिव पण प्रॉब्लेम झाला आपल्या आजीबाईनं आपल्याला काकाला घेतलं आपला जगाचा काही संबंध नाही फक्त आपल्या आजीबाईनं आपल्याला काकाला घेतलं आणि आजीबाईने सांगितलं मी तुझी आजी हा तुझा आजा ही तुझी आई हा तुझा बाप आणि त्या क्षणी प्रत्येक माणसाला एक गोष्ट चिटकली आणि त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया आणि संसार करायला कारणीभूत कोण आहे माया संसार दुःखाचा आहे तरी पण माणूस संसार सोडत नाही याला कारण काय पटापटा बोला माया म्हणून तुकोबारे म्हणतात देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि ते माझे अर्थ नको देवा किंवा नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि काळाला जवळ ग्रासावया आता माया काय भानगड आहे एका मिनिटात तुम्हाला सांगतो एक सावकार होता आणि एक माणूस पळत आला तो म्हणला सावकार काय
आपल्या गावाच्या शिबवर जोरदार अपघात झालाय. मग माणूस मेलाय, मुर्दी मग काय झालं? परत 2 मिनिटानंतर सावकाराला कळालं, सावकार माणूस मेलाय, मुर्दी मग काय झालं? पण सावकार, मेलेला माणूस तुमचा जावाई होता. एवढं सावकारानं ऐकलं आणि सावकाराचा बीपी जागायला वाढला. आता पटकन बोला, अगोदर सावकाराला कळालं माणूस मेला, त्यावेळेस सावकाराला दुःख झालं का नाही तेवढं मला सांगा. पटापट बोलायचं, झालं का नाही? आणि नंतर सावकाराला कळालं अरे तुझा जावाई गेला, मग सावकाराला दुःख. पटकन बोला, सावकाराला दुःख जावयानं दिलं का जावयावरती असलेल्या मायेनं दिलं? आता माया काय भानगड एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता माया काय भानगड एका मिनिटात तुम्हाला सांगतो. एका बापाची पोरगी पळून गेली. माया सांगतो, एका बापाची पोरगी पळून गेली. डोक्यात कमी होती, इडी होती, गेली पळून. त्या पोरीचा बाप पिसाळला. झालीच नाही मला, मी तिच्यासाठी मेलो आणि ती माझ्यासाठी मेली. तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. मौतीला मिनी माझ्यासाठी मेली, आणली बाळातपणाला. आपण विचारलं का आणली? आपलीच दात. हा तमाशा कोणाचा आहे? पटापट बोला, हा तमाशा कोणाचा आहे? मायेचा. मग आजच्या कीर्तनात काय करायचं माहितीये का? ही जी माया आहे ना, माया, ह्या मायेचा आपल्याला मर्डरच करायचंय. नाही नाही नाही, माया मारावी लागेल. आणि जोपर्यंत माया मरत नाही तोपर्यंत आपण काय देव काय होत. मग आता आपल्याला कुणाला मारायचंय? आणि आपल्या कीर्तनामध्ये बोलू वाटलं बोलायचं, आणि हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या, गायन करू वाटलं गायन करायचं, देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं, आणि कीर्तनकारला हाणू वाटलं नाही, हा नाही घ्या तेवढं राहिले, फक्त पटापटा बोलायचं. मग आता आपल्याला कुणाला मारायचं आहे? पोरानो, कुणाला मारायचं आहे? मायेला. कसं माहिती का, मायेला पण लगी मारला असतो, पण कसं आहे, मायेचा प्रपंच लई दाणं आहे. कुणाचा? मायेला हलक्यात घेऊ नका तुम्ही. 2 अक्षरी शब्द असला तर. मायेला एकूण पोर आहेत 12. मायेला किती पोर आहेत ती? 12. आता मायेची पटापटा पोरं आपल्याला मोपायची. मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे का बरं का? आता मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम. पहिल्या पोराचं नाव आहे काम. आणि महाराज, आज 2-2, 3-3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. त्याला कारण काय? काम. हैदराबादची घटना तुम्हाला माहित आहे, कोलकात्याची घटना तुम्हाला माहित आहे, बदलापूरची घटना तुम्हाला माहित आहे. ह्याला कारण काय? काम. ह्याला एकच कारण आहे, काम. आणि कीर्तनामध्ये प्रत्येकाला महिला मंडळ माझं एकच सांगणे, महिला मंडळ तुम्ही तुमच्या मुलीला सांगता ताडे असे कपडे घाल, तसे कपडे घाल, सांगा महिला मंडळ, काळाची गरज आहे. पण वाक्य सांगू का महिला मंडळ? मुलीच्या अंगावरती 5,000चे कपडे असावे, पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. महिला मंडळ तुम्ही तुमच्या मुलीला सांगता ताडे असे कपडे घाल, सांगा महिला मंडळ, काळाची गरज आहे. पण कधी कधी तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा, दाद्या समाजामध्ये चालला ना, प्रत्येक मुलीला तुझी ताई समज, असं जर तुम्ही सांगितलं तर महाराष्ट्रातले 90% गुन्हेगारी जाग्याला थांबल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. नाहीतर महाराज, आज एवढा काळ वाईट आला, आणि कीर्तनामध्ये आलेला माझ्या प्रत्येक ताईला माझं एकच सांगणे, पुरीनो, तुम्ही पण अभ्यास कमी करा, तुम्ही शाळा कमी शिका, तुम्ही अभ्यास कमी करा, चहा करू नका. पुरीनो, तुम्ही निवांत बसा. पुरीनो, पण पुरीने एक वाक्य सांगू का? पुरीनो, तुम्ही निवांत बसा, पण पुरीनो, तुमचा बाप आहे ना, पुरीनो, तुमचा बाप वाघ आहे, वाघ. पुरीनो, तुमच्या बापाचे बनल फाटले, फाटू द्या. चप्पल तुटली आहे, तुटू द्या. कर्ज आहे, असू द्या. सावकार सारखा पैसे मागतोय, मागू द्या. पण पुरीनो, तुमच्या बापानं त्यानं त्याचं सगळं विकलंय पुरीनो, पण तुमच्या बापानं त्यानं कधी त्याचा स्वाभिमान कधी विकला नाही. सगळं विकलंय, पण स्वाभिमान कधी विकला नाही. आणि पुरीनो, वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. तुमच्या गावचा सप्ताह सफल झाला. काय मत आहे तेवढं मला सांगा. आणि पुरीनो, मी म्हणत नाही बाबा तुम्ही तोंडाला पावडर लावू नका, फेरन लवली लावू नका, लिपस्टिक लावू नका, मेकअप लावू नका. मी म्हणत नाही पुरीनो, बिनधास्त मेकअप करा. पण पुरीनो, तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढरं करू नका, एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल. एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. वाटा लागले माझं बोलणं, वाटा लागले माझं बोलणं. आणि समाजामध्ये चालत असताना, जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. हे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.
नाहीतर महाराज असा काळ वाईट आला, लाज वाटते कीर्तन सांगायला लाज. बापानं मुली लहानाचं मोठं केलं महाराज. बघता बघता मुलगी मोठी झाली, मुली कॉलेजला जाऊ लागली. आणि एक दिवस असा मुलगी कॉलेजला गेली, मुलगी माघारी आली नाही. बाप पोलीस स्टेशन मध्ये गेला महाराज. आणि बाप पोलीसवाल्या साहेबाला म्हणला, साहेब काय पण करा पण माझ्या मुलीला वाचवा. पोलीस म्हणला, टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुलीला शोधेन. बघता बघता काहीशे दिवस निघून जातात. पोलीस स्टेशन मधून फोन येतो, लवकर या, तुमची मुलगी सापडली. मुलीचा बाप ती सगळेजण जातात, पोलीस स्टेशन मध्ये जातात. आणि बघतात तर काय, तिथे मुलगी उभी असते. आणि ती मुलगी एकटी उभी नसते, तर तिच्या शेजारी तिचा ब्रेकर उभा असतो. बाप म्हणतो, तायडे तू चूक केली आहे, पण असू दे तायडे, मी तुझी चूक माफ करतो, चल तू आपल्या घरी. त्यावेळेस तो पोलीस काय म्हणला माहितीये का, अहो माफ करा, तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ शकत नाही. उलट तुमच्या मुलीने आमच्याकडे अशी तक्रार केली आहे की मला आणि माझ्या प्रियकराला माझ्या भावापासून आणि माझ्या बापापासून धोका आहे. ऐकलं रे दादा, त्या बापानं ऐकलं महाराज. बापाला हृदय विकाराचा झटका आला. बाप आयसीयू मध्ये ऍडमिट झाला महाराज. पोरांना होती तेवढी जमीन विकली, 15 लाख रुपये खर्च केला आणि बाप शुद्धीवरती आला. आणि बाप म्हणायचा, मला कुठली ट्रीटमेंट नको आहे, मला औषध गोळ्या सलाईन इंजेक्शन नको आहे, मला फक्त माझ्या मुलीला भेटायचं आहे, मला माझ्या मुलीला बघायचं आहे, एकदा माझ्या तायडीला बघायचं आहे. हो मग मी नीट होईल. मुलीला फोन केला जातो, अगं तुझा बाप आजारी आहे, तुझ्या बापाला तुला बघायचं आहे, ये. ती मुलगी काय म्हणते माहितीये का, अहो माफ करा पण सध्या मला माझ्या बापापेक्षा सुद्धा मला सध्या माझा प्रियकर जास्त महत्वाचा आहे. ऐकलं त्या बापानं, ऐकलं. आणि एवढं वाक्य बापानं ऐकल्याच्या नंतर बाप मेला रे. बाप मेला नाही, वाघासारखा बाप पुरीनं मारला रे. बाप मारला. हे मी माझ्या मनाचं काय सांगतोय ना, मला वेळ लागलं म्हणून मी काय सांगतो. जाऊ द्या, माझं बोलणं कोणाला पटत नसेल ना पटू द्या. आज प्रत्येक कीर्तनकार हे विषय आज घेणे गरजेचे आहेत, नाहीतर समाजाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. माझं बोलणं कोणाला झोंबत असेल झोंबू द्या, लोक मला पाठीमागे शिवे देत असतील देऊ द्या, पण माझ्या बोलण्यानं एखाद्या बापाच्या गालावर हसू जर शेवटपर्यंत जर टिकत असेल ना, तर 100 लोकांनी जरी मला शिव्या दिल्या तरी चालतील. मी शिव्या खाईन, पण तुमचं चांगलं झालं पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. विठाला हो, चला पटकन बोला, किती पोरं झाली? पोर एक. आणि माईच्या पहिल्या पोराचं नाव आता शेख पोरगा झाला. 10 वाजले, आता शेख पोरगा झाला. मायला किती पोरं आहे ती? एकूण 12. काकडा झाला तरी चालत, पण सगळे पोरं मी संपूर्णच टाकणार आहे. थोडी पटापटा घेऊया पोरं. माईच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम, दुसऱ्या पोराचं नाव आहे क्रोध, तिसऱ्या पोराचं नाव आहे मोह, चौथ्या पोराचं नाव आहे लोभ, 5व्या पोराचं नाव आहे मद आणि 6व्या पोराचं नाव आहे मत्सर. किती पोरं झाली? पाठीमाग किती पोरं झाली? 6. कुणाला? माहेला. आता 7व्या पोराचं नाव आहे का? 7व्या पोराचं नाव आहे मी, 8व्या पोराचं नाव आहे तू, 9व्या पोराचं नाव आहे तुझं आणि 10व्या पोराचं नाव आहे माझं. किती पोरं? 10. कुणाला? टाळकरी बोला जावा. 10. कुणाला? माहेला. आता लवकर झाली 10 पोरं. 10 वाजता 10 पोरं झाली, पण असू द्या. आता राहिल्या त्या 2 पुरी. कुणाच्या? पण 2 पुरी लय डेंजर आहे त्या. माईच्या पहिल्या पुरीचं नाव आहे आशा. माईच्या पहिल्या पुरीचं नाव आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. या 2 पुरी कुणाच्या? पहिल्या पुरीचं नाव आशा. आणि सगळं जग जगतय कशावरती? आशेवरती. पगार वाढल आशा, पोरांची आशा, लग्न होईल आशा. पण लग्नाचं लय अवघड झाले आता. आजकाल मुली झालेत कमी, त्याच्यामुळे मुलींना आले डिमांड आणि मुलींच्या अन्न आले मार्केट. हे ना, जेवढं मार्केट आहे तेवढं सोनाला सुद्धा मार्केट नाही. पुरीच्या जाती ना, पाहुण्यात जाती, नाकात न तन्न त्याला झटकाम. आणि म्हणणार आमची गुडी कोणाला पतीची नाही. हो, पोरगा दिसायला सुंदर पाहिजे, त्याला जमीन काचकडून पाहिजे, तर त्याला पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजेत. मारा दुसऱ्याचे आईबाप. आणि ज्या पोराची लग्न नाही झाली त्यांना सांगतोय, पोरगी अशी पाहिजे तशी पाहिजे. पुरी कशी का असना, भलं ती नकटी वकटी ढंगरी शिंबडी, बघत्या भिताडाकडं चालत्या वडाकडं, एक डोळा हेकना किदर बी देखना, बघत्या गुलाबजामुनाकडं मागत्या जिलेबीचा आकडं.
कशी का असना फायनल करून टाका. आमच्या सोलापुरामध्ये 500 तरुण पोरांनी एकत्र कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढला. ती 500 पोरं म्हणायची, कलेक्टर साहेब तुम्ही काय पण करा पण आमचं लग्न तेवढं करा. कलेक्टर म्हणला, माझाच मेहणाचा मोकळा म्हणतोय, तुमचा काव करू लग्न. अवघड झालं लग्नाचं. बरं पोरगा दारू पितोय, आकडे खेळतोय, मटकं खेळतोय, व्यसन करतोय, दारू पितोय, चांगल्या कामाला कायम मागं, वाईट कामाला कायम पुढे, शिक्षक लोकांच्या टिंगळ्या टवाळ्या करतोय, कीर्तनकाराच्या टिंगळ्या टवाळ्या करतोय. आणि तुला बघितल्यावर डीजे वाल्याला घाम फुटतोय. तुला काय पुरगी दिलो कोण काय मोकळा आहे का? आ पोरांना सांगते, पोरांना कष्ट करा, अभ्यास करा, देवाची भक्ती करा, परमार्थ करा. अरे कसे होते आपले मावळे, जरा मावळ्यांचा आदर्श घ्या. कसे होते मावळे, ऊसाची मिळी हाताने पिळायचे, हांडांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे, असे आपले मावळे होते. त्यामुळे व्यसन व्यसन अजिबात करू नका. याचं कारण दारू, तंबाखू, बेडीकोट, गुटखा खाऊन तुम्हाला मिळतंय तरी काय, या वाईट व्यसनामध्ये अजिबात घसरू देऊ नका तुमचा पाय. डोळ्यासमोर जर तुम्हाला कुठलीही स्त्री दिसेल, जर तुम्ही तिला मानत असाल माय, तर तोच खरा ओरिजिनल शिवराय, तोच खरा ओरिजिनल शिवराय. म्हणून व्यसन व्यसन अजिबात करू नका. याचं कारण दारू पेला लिव्हर फुटल, गुटखा खाला तोंड फुटल, आणि चांगल्या कामात गेला बंधन तुटल. आणि त्याच्यासाठी मित्रमंडळी चांगली ठेवा, नाहीतर सुरुवातीला पासतील ताडी, दारूची लावतील गोडी, लागली दारूची गोडी, विकावं लागल माडी, विकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावना त्या दारूला काडी, धर ज्ञान उभाराय तुकोबारायची जोडी, आणि मग तुला कळल वारकरी संप्रदायाची गोडी. विठाला विठाला चला. 11व्या पुरीचं नाव आशा, आणि सगळं जग जगतय कशावरती? सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन्म येत नाही गेला, हिंडता दिशा शिन पावला, आया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्या बात है. सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि सगळं जग जगतय कशावरती? अशीवरती. महिला मंडळ 1500 रुपये येतील. अक्का मावशी आलं का 1500 रुपये? ह्यांचं लय भारी काम आहे. आता नुसत्या बहिणी नाही तर राहिल्या, लाडक्या बहिणी झाली त्या. आणि यांच्या भावानं काय बोलू नका, यांचा भाऊ तर डायरेक्ट मुख्यमंत्री येते. होय लाडक्या बहिणीनो. आणि लाडका दाजी मेला मान कागद गोळा करून करून. लय भारी काम आहे. पुरुष मंडळ आपल्याला पंढरपूरला एसटीनं जायचं म्हणलं तर आपल्याला तिकीट कसं आहे? फुल. ह्यांना फुल तिकीट नाही, ह्यांना कसं तिकीट आहे? हाफ. आणि जे लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी कशी आहे? फुकट आहे. मला असं वाटतंय जी लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी फुकट नको आहे, तर त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे. काय मत आहे सांगा? आणि हाफ तिकीट महिला मंडळांना अजिबात नको आहे. मग जे माझ्यासारखे अतिशय गोरगरीब जे विद्यार्थी आहेत, आमच्यासारख्या गरिबांना हाफ तिकीट पाहिजे. पण एका निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही. त्याकरता मला कोण बनावं लागेल? मुख्यमंत्री. आणि मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही. त्याकरता मला निवडणुकीला उभा राहावं लागेल. आणि मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. आणि जरी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला काय मत काय देऊ शकत नाही. तोंडावर तर होय म्हणा निदान. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जामखेडमध्ये विमानतळ होणार आहे? माहिती आहे तुम्हाला? जामखेडमध्ये तुमच्या विमानतळ होणार आहे. काय होणार आहे? विमानतळ. पण कधी? मी मुख्यमंत्री झाल्यावर. मग तुम्हाला विमानतळ जर पाहिजे असेल तर तुम्ही बरं माझा पक्ष सांगा, मी कुठल्या पक्षाचा आहे सांगा बाबा, सांगा मी कुठल्या पक्षाचा आहे. विलेकरी बाबा सांगू द्या. तसं बघायला गेलं तर मी भाजपचा आहे. एक डोळं वटरून बघा ना, मी भाजपचा पण नाही, मी राष्ट्रवादीचा पण नाही, मी हाताचा पण नाही, मी शिंदे गटाचा पण नाही, मी ठाकरे गटाचा पण नाही. आमचा कुठला पक्ष सांगू का? आमचा एकच पक्ष, फक्त आणि फक्त पांडुरंगावरती लक्ष. एक वाक्य सांगू का? तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा, लोक 5 वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील. आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा, आयुष्यभर लोक तुमच्या पोराला माऊली म्हणतील. ही पक्षाची आमच्या ताकद आहे. आणि आमच्या पक्षातला कुठलाच कार्यकर्ता कधी पडू शकत नाही, कुठलाच उमेदवार कधी पडू शकत नाही. याचं कारण आमच्या पक्षाचा अध्यक्षच पांडुरंग आहे. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? विठाला विठाला. चला किती पोरं झाली? पोरं पटापटा मला. पोरं किती झाली? 10. आणि पुरी 10 अधिक 2 बरोबर
12 आई, 12 पोरं कुणाची? माईची. मग जोपर्यंत 12 पोरं मरत नाही तोपर्यंत माया मरत नाही, आणि माया जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण काय देव काय होत नाही. माया मरायची असेल तर काय करावं लागेल? उत्तर त्या देवाचं नाव घ्यावं लागेल. पुरा महाराज म्हणतात ना, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि त्याने माया जाळ तुटील, हे तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. म्हणून तुकोबारे म्हणतात, बाबाओ हातानं टाळी वाजवा, मुखातून त्या देवाचं नाव घ्या, तरीच ही माया मरेल. मी तुमच्या पाया पडतो. अभंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हे करताळी बोला मुखीला, करताळी बोला मुखीला, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. करताळी बोला मुखीला, करताळी बोला मुखीला, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हरी लागोनिया पाया वा, क्या बात आहे. विनवितो तुम्हाला, करताळी बोला, करताळी बोला मुखीला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला, वा, क्या बात आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, आणि टाळी बोला. तुकोबाऱ्या पहिल्या चरणात म्हणतात, बाबाओ हातानं टाळी वाजवा, आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या, मी तुमच्या पाया पडतो. पण खरं सांगा जामखेडकर, तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं तेवढा आपला अधिकार आहे का? माफी मागून तेवढी आपली लायकी आहे का? नाही. बरं, आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं का? तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं. आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं. जसं पोरानं बापाच्या पाया पडावं का? बापानं पोराच्या पाया पडावं. पोरानं बापानं पोराच्या पाया पडावं. मग पोरानं मोठ्यानं बोला, पोरानं बापाच्या पाया पडावं. आणि काय करता काय वेळेस बापन, तू पप्प्या, ए पप्प्या, अरे जरा थोडासा अभ्यास कर, मी तुझ्या पाया पडतो. पोरं पण नाही खतरनाक. एक पोरग माझ्या जवळ, ती पोरग म्हणते, मारा चला आमच्या घरी ताक पिला. मी चला तर चला. घरी गेलो, तांब्यावर ताक पिलो. मी म्हणते, पप्प्या तुझी मम्मी खवळणार नाही का तांब्यावर ताक कुठे गेले म्हणून? त्या म्हणला, महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही ताक पिलता ना, त्या ताकामध्ये काल कुत्र्यानं तोंड घातलेलं. मला आला राग, तांब्या घातला, तांब्या जोरात आदळला, तांब्या जागेला फुटला. आणि मग काल म्हणतोय, मम्या महाराजाने आपल्या संडाचा ह्याचा तांब्या पण फोडला. बोंबला काय करता? नाही खतरनाक. एक पोरं माझ्या कीर्तनात उठून चालत, म्हणजे बस खाली द्या, खाली बस. ती पोरग खाली बसलं, पण कीर्तन संपेपर्यंत माझ्याकडे रागा नुसता असं बघायचं. मला वाटलं हंताय काय आता. कीर्तन संपलं, ती पोरग माझ्याजवळ आले. ती पोरग म्हणलं, महाराज मला तुमच्या पाया पडायचं. म्हणलं, पड मग पाया. ती पाया पडाय गेलं, माझ्या धोतराला शिमूड फुसून गेलं. काय करता? पोरं लय खतरनाक. आता ही पोरी बसलीत ना, कीर्तनाला बसली तोपर्यंत शांत, नाहीतर पोरं लय खतरनाक. पोरांनो मोठ्याने बोलायचं, घाबरायचं. पाठीमाग आवाज गेला पाहिजे, घाबरायचं. हा इकडे चालू करा, घाबरायचं. पोरांनो मला सांगा, तुमची मम्मी चांगला स्वयंपाक कधी करते? तुमचा मामा आल्यावर का तुमचा चुलता आल्यावर? मामा आल्यावर. एकदम खरं बोलतात. पोरांनो मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. पोरांनो मला सांगा, तुमचा मामा आणि तुमचा चुलता दोघं संगत जेवायला बसले, आणि मम्मीने भजी केली. काय केली? भजी. मम्मी एक का होईना जास्त भजी कुणाला वाटणार? मामाला का चुलत्याला? मामाला. बर पोरांनो शेवटचे दोन प्रश्न. मोठ्यानं बोलायचं, पाठीमागं पर्यंत आवाज गेला पाहिजे. घाबरायचं.
पोरानो मला सांगा, घरामध्ये मम्मीचं पप्पाचं भांडण होतं, सगळ्यात स्पीड म्हणणं कोण बोलते? आपली मम्मी. आणि मम्मीचं बोलणं भामट्या मळवणी मान खाली घालून कोण ऐकतो? आपला पप्पा. महिला मंडळ एकदम खरं बोलती ती. पण जाऊ द्या महाराज, आज जाऊ द्या. आज तुमची पोरं आज आहे आणि तुमच्या गावातली पोरं खरंच हुशार आहे ती. पोरांनो मला सांगा, मायला किती पोरं रे? 12. पोरं किती? आणि पुरी? सगळं चिंतन त्यांच्या डोक्यामध्ये फिट आहे. वाजवा टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आणि ही पोरं मोठ्या झाल्याच्या नंतर डॉक्टर होतील का सांगता येत नाही, इंजिनियर होतील का सांगता येत नाही, वकील होतील का सांगता येत नाही, कलेक्टर होतील का सांगता येत नाही. पण ही पोरं कधी सुद्धा ढाब्यावरती दारू पिताना दिसणार नाही, याची गॅरंटी मी नारदाच्या गादीवर तुम्हाला देतोय. विठाला विठाला. पोरानं बापाच्या पाया पडावं का? बापानं पोराच्या पाया पडावं. पोरानं महिला मंडळ सासून सुनेच्या पाया पडावं का? सुनेनं सासूच्या पाया पडावं? सासूनं. हा बरोबर आहे, बरोबर आहे. सासूनं सुने पाया पडावं, मग सुनेनं सासूच्या पाया पडावं. पण काय केलं सासूबाई म्हणते, सुनबाई गावामध्ये सप्ताह आलाय, सणासुद्धा भांडण करू नको, मी तुझ्या पाया पडते. आणि लग्न जमवताना नवरा बायकोची पत्रिका जुळते नाही बघण्यापेक्षा सासूची पत्रिका जुळते का नाही हे बघितलं पाहिजे. भांडण लागणारच नाही. पण ह्यांच्या भांडणामध्ये मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं आमच्या पुरुष मंडळांचं. ह्यांना आई दिक्कत म्हणावं लागतं तुझंच खरं, बायको दिक्कत म्हणावं लागतं तुझंच खरं, आणि दोन्ही एकत्र म्हणावं लागतं दिंडीतच बरं. काय करतात एवढं सांगा बरं. पण महिला मंडळ ऐका, ज्या घरामध्ये 2 भावाचा, ज्या घरामध्ये 2 जावाचा आणि ज्या घरामध्ये सासू सुनाचा एकत्रित येऊन खडखडून हसण्याचा आवाज येतो ना, ते घर म्हणजे पृथ्वीवरलं स्वर्ग आहे. हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा. एकानं मला प्रश्न विचारला, का महाराज आई वडील सांभाळण्याचा अधिकार मुलाला देण्याच्या ऐवजी मुलीला दिला तर काय होईल? मी म्हणलं बाबा, एवढं सगळं करण्यापेक्षा जर प्रत्येक मुलीनं तिने तिच्या सासू सासऱ्यांची सेवा आई वडिलांसारखी केली तर महाराष्ट्रातले 90% वृद्धाश्रम जागेला थांबल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. विठाला विठाला विठाला. ऐका, सासूनं सुनाच्या पाया पडावं, नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं, बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. नाही 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 पोरानो, नवऱ्याच्या बायकोच्या पाया पडावं. नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं, बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. नाहीतर काय कळलं, नवरा म्हणतो अगं बाई माझ्या याला त्रास देऊ नको, माझ्या याला बीपी हाय शुगर आहे, मी तुझ्या पाया पडून. पण पुरुष मंडळ कसं माहिती का, आपण फक्त नावाला मालक आहे, खऱ्या मालकीने ह्याच आहेत. एका मिनिटात तुम्हाला डेमो दाखवतो. महिला मंडळ इथं बसलेली पैकी अशी कुठली स्त्री आहे की ती आपल्या नवऱ्याला घाबरते? तिने बोटवर करावर. देवा पांडुरंगा, असू द्या असू द्या. बरं पुरुष मंडळ इथं बसलेल्या पैकी असा कुठला पुरुष आहे की तो आपल्या बायकोला घाबरत नाही? त्याने बोटवर करावर. घाबरत नाही का? कीर्तनाला आले नाही ते ना, आले ते काय? हा, याला म्हणतात डेअरिंग. वाजवा टाळ्या. आणि बाकीचे सगळे हे प्रभू हे हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे क्या हुआ. पुरुष मंडळ बायकोला अजिबात घाबरायचं नाही. घरी जायचं, बायकोला म्हणायचं ए ए चाकर, असं वाजणार बोलायचं. असं नाही चाकर तेच खा ग पिलू कर ना प्लीज, असं नाही म्हणायचं. ए चाकर बायको मेली मी निस्ती करायच्या, रागानं उठायचं, हाताय बाहेर मागं सरायच्या. सास सासर मी होणं मी काय म्हणते याचा विचार करायचा नाही. कारण की तुमच्या बाजूनं मी आज रागानं उठायचं, चप्पल घ्यायची, जोरात बायकोकडे बघायचं, आज चप्पल घ्यायची, ती चप्पल जोरात घ्यायची, अशी घ्यायची, आणि ती चप्पल पायात टाकायची, पायात घालायची आणि हॉटेलवर जाऊन चहा पिऊन यायचा. कारण की बायकोला मारण्याची ताकद आपल्यात नाही. अरे पोरांनो व्हायचं रे तुमचं अजून. आणि बायका कधी कोणाला बोला, एकदा बायको नवऱ्याला म्हणली एक काम करा जरा भांडी घासून घ्या. नवरा म्हणलं ए भांडी घासून घ्या म्हणजे भांडी घासून घ्या म्हणजे
मी तुझा नवरा आहे का तू माझा नवरा आहे काय मला भांडी घासून घे सांगते लय झाला आता तुझ्या मनात बंद आता माझ्या मनात चालू आता मग आता मी भांडी नाही घासणार मग अगोदर मी धुणार आणि मग भांडी घासणार काय करतात तेवढे सांगा बरं आणि बायका कधी कोणाला बोलायला ऐकत नसतात म्हाताऱ्याला म्हणजे होय बघ काय गडी माणूस मेला कुठे जातात म्हातारा गडी माणूस मेल्यावर स्वर्गात आणि बाय माणूस मेल्यावर त्या पण स्वर्गात आणि गडी माणूस मेला स्वर्गात काय असतं म्हातारा लईच आपलं पिटीवाली महाराज म्हातार म्हणलं गडी माणूस मेला स्वर्गात अप्सरा असते अप्सरा आणि बाय माणूस मेला स्वर्गात काय असतं म्हातारा म्हटलं वाढणार असतात म्हातारी म्हणली किती चांगलं नशीब तुमच्या पुरुषांचं किती वाईट नशीब आमच्या बायकांचं तुमचं किती चांगलं नशीब तुम्हाला इथं पण अप्सरा वर पण अप्सरा आम्हाला वर पण वाढणार मी काय बोलू का सांगा बरं आता जरा मोठ्याने हसलं पाहिजे याचं कारण जी माणसं मोठ्याने हसतात ती आतून भार निर्मळ असतात आणि जी माणसं गालातल्या गालात असतात ती पिवरातल्या गाठीची असतात एक माणूस माझ्या पुढे कीर्तनाला बसलं ते हसत पण नव्हतं बोलत पण नव्हतं माझ्याकडे बघून नुसतं असं करायचं मला वाटलं त्याला माझं कीर्तन लय पटते आणि कीर्तन झाल्यावर कळलं ते भैरव होतं बोंबाला काय करता हसलं पाहिजे आणि जरा पुरुष मंडळ बघा महिला मंडळ कशा हसतात आणि कसं माहितीये का हसावं तर महिला मंडळीने हसावं आणि रडावं तर महिला मंडळीने रडावं त्यातल्या त्यात शहरातल्या आणि खेड्यातल्या बायकांनीच रडावं आणि खेड्यातल्या बायकांनीच हसावं शहरातल्या बायकांना हसू पण नाही आणि रडू पण नाही आता शहरातल्या बायकाचं कसं रडणं असतं समजा नवरा समजा काय जर झालं लगेच डोळं रडायला चालू कसं आवाज येत नसतं एकदम सायलेंटली रडणं असतं शहरातल्या बायकाचं अगं काय झालं मेकअप खराब झाला हिरडणं कुठल्या बाईचं जामखेडकर कुठल्या बाईचं शहरातल्या बाईचं आणि खेड्यातल्या बायकाचं रडणं बघा या जर नवऱ्यानं नुसतं जर रागानं जो डोळ वाटून बघितलं लगे बायको रडायला चालू आणि नवऱ्याने एखादा रागाने एखादा धपका दिला मग शेजारच्या बायका म्हणतात बाय रडून मेल्यानं मारलं ग कुठलं रडणं गावाकडल्या बायकाच कुठलं रडणं गावाकडल्या बायका आणि ऐका पोराला खवळावं तर खेड्यातल्या बायकांनीच खवळावं शहरातल्या बायकानं पोराला खवळू पण नाही आणि खिळवू पण नाही आता शहरातली बायको कशी पोराला खवळते समजा पोरगा अभ्यास करणं गेलं शहरातली बायको खवळायला चालू करते कसं बंटी इकडून हो अगं खवळते का खेळवते बाय पण आपल्या जामखेडचा झटका बघा या जर पोरगा अभ्यास करणं गेलं पप्या पप्या म्हणते तुला पप्या अभ्यास कर पप्या नाहीतर तुला तुझ्या बापा सकट हुब्यानं चिरेन पप्या पप्या पण सरळ आणि पप्याचा बाप पण आणि असं खेळत परमार्थ केला पाहिजे कधी कुठला मारून माणूस बाबा बाजी म्हणाल काय सांगता येते का चालत गेला काय करता एक वाक्य सांगू का ऐका देवाला सुकलेली फुलं आवडतात का ताजी फुलं आवडतात ताजी सुकलेली फुलं कुठं जातात कचरा कुंडीमध्ये जातात आणि ताजी फुलं देवाच्या चरणाजवळ जातात तसं दादाजी संसार करून दादाजी दुःखी माणसं असतात ती देवाला आवडत नसतात पण दादाजी सप्त्यामध्ये येऊन हसत खेळ जी परमार्थ करतात ती लोक जगाचा बाप पांडुरंगाला ती लोक आवडत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा विठ्ठला चला पोरानं बापाच्या पाया पडावं तसं आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं पण तुकोबाऱ्या आपल्या पाया पडायला तयार आहे तिथे तुकोबाऱ्यांचे उपकार म्हणावं काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय तुकोबाऱ्यांचे उपकार म्हणावं दादा लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला जळी दगडा सहित भया आणि जैशा तारी येल्या अरे गाथा बुडवणारी माणसं होती आणि गाथा तारणारी दगड होती दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकारना बोला
दगड प्रामाणिक. अरे तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी अख्या गावात फिराली. भागीरथीला कोणी वाटीभर दूध नाही दिलं. शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. येडेश्वराची पूजिले आणि दूध नंदीचे. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक. पटकारना बोला दादा. सांगू दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला तर तो दगड तरला आणि हा दगड राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक. पटकारना बोला. आणि ह्या दगडानं आतापर्यंत काय केलं? वाटू करून जमीन वाढवली, आकडे टाकून लाईट घेतली, थापा हाणून पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशी सौद केलं, लिंब पिळून पिळून मटण हाणलं, पैसे एकाचं घेतलं, प्रचार दुसऱ्याचा केला, पारावर तिसऱ्याचा बसला, पार्टी चौथ्याची घेतली, बटन पाचवेला दाबलं आणि निवडून आलं गोला 6व्याचा उधळला. चांगल्या कामाला कायम मागे, वाईट कामाला कायम पुढे. गावात सप्ताह चालू झाला लगी म्हणायचा लगे 8 दिवस झोपू देत नाही रे. आणि गावामध्ये तमाशा आला, 10,000 रुपये देणगी द्यायची. कीर्तन कशा मागे टिंगल्या टवळ्या काढल्या ह्या दगडानं. आता एखादा कीर्तनकार कीर्तनाला चाला लगे नावं ठेवायची. काय महाराज आज कुठं आहे खेळ? खेळ आणि मला सुद्धा काय काय लोक म्हणतात काय महाराज काल कुठे होते? काल वाढायला होतो, काशीला चालू येतो का माझ्या पाठीमाग? आणि दगड कायम चांगल्या लोकाला कायम दगड त्रास देतात. इथं सगळीकडे मोर्चा. डीपी जळाला मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, डाळिंबीचं दर वाढलं मोर्चा, कांद्याचं दर वाढलं मोर्चा, टोमॅटोचं दर वाढलं मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे. दारू महाग झाली म्हणून कोणी मोर्चा काढला का? ऐका दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक. पटकारना बोला. सांगू एखाद्या दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एखाद्या दगडाला सेंदूर लावला तर त्या दगडाचा मसोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? सांगा ना. पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा, कपाळाला बुक्का लिहा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वारीला जा. हा दगड माणूस काय, हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. पण ऐका तुकोबाऱ्यांचे किती उपकार म्हणावं लागेल. तुकोबारे म्हणतात बाबा पहिल्या चरणामध्ये मी तुमच्या पाया पडतो. पण तुकोबारे तुमचं म्हणणं काय? तुकोबारे म्हणतात बाबा माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही हातानं टाळी वाजवा आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या. का महाराज हातानं का टाळी वाजवायची? याचं कारण महाराज म्हणतात ना टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी आणि वाटही चालावी सासरवाडीची. कुठली चालावी? पंढरीची चालावी. वा हे टाळ टाळ्या टाळी आणि होईल होळी विघ्नांची. दादा टाळी का वाजली पाहिजे? याचं एकच कारण सप्त्याला दिलेली देणगी, साधू संतांची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनातून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी उभ्या जन्मामध्ये कधी वाया जात नसते. हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा. टाळी वाजवायची आणि मुखातून त्या देवाचं नाव का घ्यायचं? महाराज म्हणतात ना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना किंवा नाम संकीर्तन साधन पे सोपे आणि जळतील पापे किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. दादा मुखातून त्या देवाचं नाव का बर घ्यावं? ऐका सांगू जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत चालावं, जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत पाणी प्यावं, जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत जेवावं, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत श्वास घ्यावा आणि जोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही ना दादा तोपर्यंत त्या देवाचं नाव घ्यावं. हे गोष्ट लक्षात ठेवा. परत एक वाक्य सांगू, ऐकाल माझं वाक्य दादा. चालताना देवाचं जर नाव घेतलं ना तर ती तीर्थयात्रा झाल्याशिवाय राहत नाही. आंघोळ करताना देवाचं जर नाव घेतलं तर ते तीर्थ स्नान झाल्याशिवाय राहत नाही. जेवताना देवाचं जर नाव घेतलं तर तो प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. जेवण बनवताना देवाचं जर नाव घेतलं तर दादा तो महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. आणि दादा जर तुम्ही घरी बसून जर देवाचं जर नाव घेतलं ना तर तुमचं घरच मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. म्हणून महाराज म्हणतात मुखातून काय करा? देवाचं नाव घ्या. चालतंय तुकोबारा आमच्या लक्षात आलं पहिल्या चरणामध्ये तुम्ही म्हणतात टाळी वाजवा आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या. मग चालतंय तुकोबारा आम्ही मुखातून त्या देवाचं नाव घेतो. पण मुखातून काय म्हणावं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
सुख सोहळा स्वर्गी नाही. टाळीवर हो बाई बा. सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा अजूक जोहळा स्वर्गी नाही. अजूक जोहळा स्वर्गी नाही. अजूक जोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा अजूक जोहळा अजूक जोहळा स्वर्गी नाही. नाही. स्वर्गी नाही. स्वर्गी नाही. वा. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वांनी दोन्ही हात वर करा आणि सर्वांनी एकदा सुंदर असं दादा त्या पांडुरंगाचं रूप आठवा आणि सर्वांनी त्या पांडुरंगाचं नाव घेऊन प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई. जय विठोबार भूमाई. विठोबार भूमाई. विठोबार भूमाई. हात वर सर्वांचे. विठोबार भूमाई. विठोबार भूमाई. विठोबार भूमाई. विठोबार भूमाई. ढोबार खोमा विठोबार घुमाई. ढोबार खोमा विठोबार घुमाई. ढोबार खोमा विठोबार हा घुमाई. ढोबार खोमा विठोबार घु हा ढोबार हा 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 ढोबार घुमाई. ढोबार खोमा विठोबार घुमाई. हा. ढोबार विठोबा रखुमाई. विठोबार घुमाई. विठोबार. टोबा 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 टोबा. हो थांबा थांबा थांबा. टाळी वाजवा टाळी जोरात टाळी. ए हो 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 टाळ जोरात. हो मृदय. हो टाळी. हो टाळ. हो मृदय टाळी. टाळ मृदय टाळी. टाळ मृदय टाळी. टाळ मृदय टाळी. वा वा. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही की मी जामखेड मध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आज या ठिकाणी होतो. वा वा. आणि अतिशय सुंदर नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या गळ्यामध्ये खऱ्या अर्थाने हे जे हार आहेत ना, अतिशय सुंदर माझ्या गळ्यामध्ये हार घातलेले आहेत. मला असं वाटतं कीर्तन संपल्यावर हे हार सगळे घरी घेऊन जावे, पण घरची म्हणतील एवढ्या लहान वयात आवरलं का काय. आणि कीर्तनाचा नियम असतो बरं का नामदेव दादा, कीर्तनाचा नियम असतो की एक हार घातला की 2 तास कीर्तन करायचं असते. आता 2 हार घातलेत म्हणजे आपलं कीर्तन 1-2 वाजेपर्यंत आपल्या कीर्तनाला काय ठेवू नाही. बरं तुम्हाला कटाळ नाही ना आला? बरं सगळ्यांनी बोटवर करा. सगळ्यांनी बोटवर करा ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं. बरं आळस नाही ना आला? बरं तुम्हाला आळस आला नाही म्हणताना आपलं कीर्तन पाटच्या 4 वाजेपर्यंत चालू द्या. चालू द्या पोरांनो, चालू द्या का नको पोरांनो? अजून मला 2 कीर्तन राहायचे झाले. 10-15 मिनिटांमध्ये थांबू. विठाला 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 विठाला. हो महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल म्हणा. एकदा म्हणा का? एकदा म्हणावा नाही.
वेळोवेळा म्हणा. याचं कारण हा सुखो सोळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीच्या मर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी भावा. बऱ्या मृत्यू लोकामध्ये काय आहे, काय आहे? महाराज म्हणतात पंढरपूर. पंढरपूर म्हणजे काय? महाराज म्हणतात ना, जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर. म्हणून महाराज म्हणतात देवा काय तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. कुणाच्या घरी जन्माला घाल? शरद पवारांच्या घरी जन्माला घाल. कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? देवा श्रीमंत करू नको, मग भिकारी कर. भिकारी कोण कर? भिकारी पण होईन भिकारी पण पंढरीचा. बरं असं काय त्या पंढरपुरामध्ये? आणि महाराज सुद्धा पंढरपूरचा आहे. पांडुरंगाचं पंढरपूर, महाराज सुद्धा पंढरपूरचा. बरं त्या पंढरपुराची काय ताकद आहे? काय ताकद आहे? ऐका आता, पांडुरंगाने पाठवले सांगायला पंढरपूरची काय ताकद आहे म्हणून. तुम्हाला सरांना वाराणसी माहिती आहे? वाराणसी, वाराणसी काशी व. बरं आपली काय काय लोक काय करतात? काशी करतात. काय करतात? काशी करतात. काय करतात? काशी करतात. काय करतात? काशी करतात. आणि काशी करून आली अख्या गावाला सांग मी काशी केली बरं का. तू काशी केली काय सांगतो अख्या गावाला माहिती? तू काय काशी केली म्हणून. काय काय त्यांचं नेमकं बघा. काशीनं जाऊन आली काय काय लोक म्हणतात मी दहाव्याचं काही खात नाही, मी श्राद्धाचं काही खात नाही. आणि तुझ्या श्राद्धाला का डुकर बोलतो खायलाही खात नाही, ते खात नाही. काय खातो काय नेमका? अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. लोक म्हणतात अंगात देव येते. एक वाक्य सांगू का? एक वाक्य सांगू का? मी 5-6 वर्ष झालं मी कीर्तन करतोय, अजून माझ्या स्वप्नात देव नाही. एक वाक्य सांगू का? देव दादा अंगात कधी अंगामध्ये येत नसतं. दादा देव कधी अंगात येत नसतं, देव अंगातच असत. ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. किंवा देवा आहे, देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव अंगात येतो. काय काय एका बायकोच्याच अंगात आला. नवरा थर 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 कापायला लागला. आणि बायको नवऱ्याला, नवरा बायकोला काय म्हणतो माहिती का? आई. कोणाला? कोणाला? बायकोला काय म्हणतो? आई. ए आई, आई काय चूक झाली माझी आई. आणि बायको नवऱ्याला काय माहिती का? बालका. कुणाला? नवऱ्याला. बालका. ए बालका, बालका तू तुझ्या बायकोला साडीच्या दुकान फोडणं नेलं बालका. पण बायकोला विचारलं नाही बालका कुठली साडी आवडते म्हणून हे झाड तुझ्यावरती नाराज आहे. आता काय करता? ऐका, वाराणसी म्हणजे काय? काशी. वाराणसीला 1 महिना राहिलेल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य, आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? महाराज म्हणतात वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, आणि पंढरी पाऊल पडी यसा, आणि ऐसा ठसा नामाचा पंढरपुरामध्ये जायचं. डोळे भरून पंढरपूर बघायचं. आणि जर डोळे भरून सासरवाडी बघितली, आपलं पंढरी जर बघितली, तर काय होईल दादा? तुमच्या एका जन्माचं नव्हं, जन्मा जन्माचं पाप नष्ट होईल. महाराज म्हणतात अवघीच पापे गेले दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी. पंढरपुरामध्ये एक नदी आहे, मला वाटतं त्या नदीचं नाव यमुना नदी आहे. यमुना. कुठली नदी आहे? यमुना. यमुना. कुठली नदी आहे? यमुना. बरोबर आहे, बरोबर आहे. यमुना आहे. मग कुठली आहे? गोदावरी आहे. गोदावरी आहे का? मग चंद्रभागा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जायचं. वरती पुलावरती जायचं. वरनं उडी तेवढी नाही टाकायची, पाणी जरा लय सोडली. नुसतं डोळ्यानं चंद्रभागा बघायची. तर काय होईल माहितीये का? ऐका ऐका मावशी, दादा, काका, नाना, ताती, ऐका. डोळं भरून जर पंढरपूरची नुसती चंद्रभागा बघितली तर जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये तुम्हाला मिळेल. अवघीच तीर्थे खडती 1 वेळा चंद्रभागा डोळा. क्या बात है? चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा, देखलिया चंद्रभागा डोळा. अवघीच तीर्थे घडती 1 वेळा चंद्रभागा डोळा.
आल्याची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा अवघीच तीर्थे खडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया म्हणून वारकऱ्यांचा नेम आहे. चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा. ऐका, लोक पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात. कुठे स्नान करतात? नद्यामध्ये. पण नद्या पवित्र होण्यासाठी आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? तुम्हाला पुरावा दाखवू का? पुरावा कसं आहे माहिती आहे का? कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. काय असावा? काय असावा? पुरावा असावा. ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्या कीर्तनकाराला जिता पुरावा. पण पुरावा असताना का पुरावा? घ्या पुरावा. कशाला महाराजाला पुरावा? महाराज म्हणतात शंकर सांगे वर्षी जवळी सकळ तीर्थे मध्यांग काळी येती पुंडलिका जवळी करीते आंघोळ वंदी ती चरण. पण आता ऐका, अशी चंद्रभाग आहे. चंद्रभागेमध्ये एक मंदिर आहे. ते मंदिर कोणाचं आहे बरं? आता चंद्रभागा पाप धुवून घेते. मग आता काय काय लोक पाप करतील, वाईट वागतील आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतील. मग लोक कसं होणार? कशी होणार लोक? पवित्र. पण आता ऐका, चंद्रभागा पाप धुवून घेते. चुकून झालेलं पाप, पण जाणून बुजून केलेलं पाप तीर्थाला नव्ह, तीर्थाच्या बापाला जात नाही. बापाला. महाराज म्हणतात ना, घोर मनाची या पापे आणि मन जाती तीर्थाची या बापे. आता जाणून बुजून केलेलं पाप म्हणजे कसं? समजा आज एकादशी, आज काय आहे तुम्ही बोला. स्वतःला नाही तर मी हाणून घेईन बघा. लक्षात ठेवा, नाही बोलला तर तुम्ही. आता आज समजा काय आहे? एकादश आहे. बिस्किट घेतलं, चहात बुडवलं, तोंडात टाकलं. बायको म्हणली आवाज एकादश आहे. आता काय, आता देवाची इच्छा नाही मी एकादश करावी म्हणून खातो बिस्किट. तुला माहित होतं एकादश आहे. एका माणसाला विचारलं तुम्ही एकादश करता का? ते म्हणलं आपण नुसतं एकादश करत. बरोबर. तुमच्या घरी कुत्री येते का? माहिती ना आमच्या घरी कुत्री. बरोबर. तुमची कुत्री एकादश करतात का? ते म्हणलं महाराज कुत्री कुठे काय एकादश करतात. मी म्हणलं बरोबर आहे, कुत्री कुठे एकादश करतात. ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याने नाही कळालं त्याने काम करा. एखादा चांगला दगड घ्या हाना माझ्या डोक्यात. एवढंच राहिले म्हणा. ऐका, चंद्रभागेमध्ये एक मंदिर आहे. ते मंदिर कोणाचं आहे? म्हसोबाचं नाही, पुंडलिकाचं. दर्शन घ्या. पटकारना बोला. सोपान काका सासवडला आले, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला आले, माऊली आळंदीला आले, तुकोबाऱ्या देवला आले, दामाजी पंत मंगळवेढ्याला आले. पांढऱ्या नुसतं पुंडलिकाचं दर्शन घ्या. सगळ्या संतांच्या दर्शनाचं पुण्य मिळेल. महाराज म्हणतात अवघिया संता एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि ऐका, आणि पांडुरंगाचा कळस बघा, मोक्ष प्राप्त होईल. महाराज म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. महाराज म्हणतात पांडुरंगाला बघा आणि पांडुरंगाचं रूप कसं आहे? सुंदर ते आणि उभे विटे वरी. किंवा माऊली म्हणतात रूप पाहता लोचनी. अरे जर पांडुरंगाला बघितलं तर काय होईल? महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. 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 विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठलची एक देखलिया. वा, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. म्हणून महाराज म्हणतात दुसरे चरण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा हा सुख सोळा. एकदा म्हणा का नाही वेळ वेळा म्हणा. याचं कारण हा सुख सोळा स्वर्गीय नाही. चालते तुकोबार आहे. आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतो. आता दुसरं काही देवाचं नाव घेऊन तुकोबार तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ आणि मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, काय पण त्या देवाचं नाव घ्या. पण शेवटी मार्ग हा वैकुंठाचा आहे. म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ आणि मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. मग चालते तुकोबार. देवाचं नाव घेण्यामध्ये आधी काय कुणाचा जातपात. तुकोबाऱ्या म्हणतात चौथ्या चरणात सकळांसी येते आहे अधिकार आणि कधी कलियुगी उद्धार. किंवा महाराज म्हणतात खट नंतर यारे आणि शुद्ध होणी. किंवा यारे यारे लहान थोर आणि याती भलती नारी नर. महाराज म्हणतात जातपात बघू नका. याचं कारण स्वराज्याची स्थापना करताना राजाने कधी विचारलं नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नकरा चालत नव्हता साडेसतीचा. या मातीसाठी मावळ्या लढायला जात असताना विचार करत नव्हता दिवस आणि रातीचा. याचं कारण अभिमान वाटत होता मावळ्याला महाराष्ट्राच्या मातीचा. ही गोष्ट लक्षात ठेवा.
जात पात बघू नका. एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला का हो तुमची जात कुठली आहे, त्याला लगेच सांगू नका मी धनगर आहे, त्याला लगेच सांगू नका मी मराठा आहे, त्याला लगेच सांगू नका मी वंजारी आहे, तर त्याला सांगा मी हिंदू आहे, मी हिंदू आहे असं दादा तुम्ही त्याला सांगा. आणि एक वाक्य सांगतोय दादा, आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर कधीच कुठल्या कामामध्ये एकत्र येऊ नका, पण धर्माच्या कामामध्ये एकत्रित आल्याशिवाय तेवढं राहू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. धर्म जपा, संस्कृती जपला तरच धर्म जपेल. आणि आपली संस्कृती जरा जपायला शिका. पोरानो पोरानो, घरी आईला काय म्हणता? मम्मी. आईला मम्मी नाही म्हणायचं, मॉम म्हणायचं. वडिलाला काय म्हणता? मॉम. अरे वडिलाला डॅडी. अरे आईला आई म्हणा. आपली संस्कृती जरा जपायला शिका. आणि ऐका, आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा तोड नाही कुठं. काय तो परदेशी मम्मी पप्पा ही परदेश संस्कृती काय त्या परदेश संस्कृतीला बोला. एकदा माझं कीर्तन मुंबईला होतं आणि एक फॉरेनर आला, फॉरेनर माणूस, आणि त्या फॉरेनर माणसानं माझ्या धोत्राचा काष्टा पकडला आणि म्हणला याला काय म्हणतात. आता काष्टाला इंग्रजीत काय म्हणतात हाय का शब्द? मी म्हणल्याला काष्टा म्हणतात. तो म्हणला न्याव, नेमकं काय म्हणतात नेमकं. आता मला पण आला राग. मी तिची टाय पकडली. टाय टाय मध्ये का टाय गळ्यात त्यावेळेस दोरकांड वाटला तर फास लागतो अशी टाय पकडली. मी म्हणलं याला काय म्हणतात? तो म्हणला दिस इज अ टाय. आता मी पण त्यासारखं चालू केलं. मी म्हणलं न्याव, नेमकं काय म्हणतात नेमकं. त्याला पण आला राग. तो म्हणला दिस इज अ फ्रंट टाय. मी म्हणलं दिस इज अ बॅक टाय. आता काय करता सांगा. बरं कीर्तन संपलं, जेवायला बसलो. ती मग नेमकं माझ्याकडे जेवायला बसलं आणि जेवायला होतं पुरणपोळी आणि दूध. पुंडलिकावरती हरी विठ्ठल झालं. आमच्या वारकऱ्यांनी अर्ध्या पोळ्या संपवल्या. पण जी फॉरेनर होते ना फॉरेनर, ती नुसतं ताटाकडे असं बघायचं. मला लक्षात आलं कशामध्ये काय बुडून खावावं ह्याला काय मेळ बसत नाही. मी त्याच्या भाषेमध्ये म्हणलो. काय त्याच्या भाषेमध्ये? शुरखरा. जेवायला शुरखरा. तो म्हणला महाराज शुरखरा पण कसं खरा? मी म्हणजे खाम खरा, पोळी खा, दुधाची बुडवा, थोडा ठाका, शुरखरा. तो म्हणला महाराज सुरू खराय पण अडचण आहे. मी म्हणजे काय? तो म्हणला महाराज पोळी चौकडून प्या काय आणि पोळीच्या मध्ये पुराण केलंस कस काय? मी म्हणलं बावळटा, हे कळण्यासाठी तुला भारत देशात जन्म घ्यावा लागेल. नाहीतर एकदा परदेशी बाई एकदा पंढरपुरात आली आणि ती म्हणली वाव इट्स वंडरफुल. काय म्हणली? वाव इट्स वंडरफुल. आपल्या 4-5 म्हातारबाई आल्या म्हणजे भवानी हे वंडरफुल नाही पंढरपूर आहे. नीट नाव घ्यायचा नीट. आपली संस्कृती जरा जपायला शिका. आणि ऐका, आपल्या भारत देशाची संस्कृती म्हणजे जगात 1 नंबर संस्कृती आहे. चीननं जगाला कोरोना दिला, पाकिस्ताननं जगाला आतंकवादी दिले, पण माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली. याचा अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटला पाहिजे. भारत माता की. आणि कशाला म्हणतात भारत देश? ऐका, शेर सुनाव क्या. जो गलती करके पछताए उसे इंसान कहते हैं, जो गलती करके मुस्कुराए उसे हैवान कहते हैं, जो गलती से भी गलती ना करे उसे पंढरीनाथ भगवान कहते हैं. जो गलती से भी गलती ना करे उसे पंढरीनाथ भगवान कहते हैं. जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और पाकिस्तान के गलती को जो साफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. झाले माझं कीर्तन. पण एक त्या पाकिस्ताननं जरा लय डोकं खाल्ले. अहो दादा बिचारे 25 का 26 नागरिकांना 27 नागरिकांना मारलं. ह्या पाकिस्तानला घरी खायला आण नाही. बॉम्बचे धमके देतात आपल्याला ओढवेन म्हणून. वाक्य सांगू का? पाकिस्तान में जितने फौजी हैं, ध्यान से सुनना जरा सा, पाकिस्तान में जितने फौजी हैं उतने तो हमारे देश में कैदी हैं. पाकिस्तान में जितने फौजी हैं उतने तो हमारे देश में कैदी है. रात को कैदियों की सजा माफ, सुबह पाकिस्तान साहब. म्हणून आपला भारत देश आहे, अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे. आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. म्हणून महाराज म्हणतात सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचराम. तुकोबार शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती ऐसे भौत ग्रंथी बोलिले. तुकोबारे म्हणतात बाबा देवाच्या नामापाशी 4 मुक्ती असतात. म्हणून काय करा, त्या देवाचं नाव घ्या, परमार्थ करा, देवाची भक्ती करा. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती ऐसे भौत ग्रंथी बोलिले. आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली बघा, लक्षात ठेवा. आणि जर एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून खऱ्या अर्थाने मला माफ करा. सुंदर खऱ्या अर्थाने आनंद झाला तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी. बघा
बघा दादा, तसं बघायला गेलं तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय मी. हा अभिमान म्हणून नाही सांगत, एक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद म्हणून सांगतोय. तो महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा राहिला नाही का त्या जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं नाही. ज्यांनी मला कीर्तन शिकवलं, माझे वडील हरिभक्तपरायण विजयकुमार महाराज खंडागळे, माझ्या वडिलांनी मला कीर्तन शिकवलं, मी, माझे वडील आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण पिंटू महाराज सरगर. आम्ही संपूर्ण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये फिरतोय. कधी कधी दिवसाला 1000-1200 किलोमीटरचा प्रवास होते. लोक म्हणतात कीर्तन करणं सोपं असतं. कोण म्हणलं कीर्तन करा सोपं असतं? दादा तुम्हाला काय खोटं काय सांगायचं? ह्या तर महिन्यात 42 कार्यक्रम आहेत, तुम्हाला खोटं काय सांगायचं सांगा. म्हणजे सारखं दुपारी संध्याकाळ सारखं तर म्हणजे रनिंग असते आणि एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. अर्थात आपला सप्ताह अनंत काळापासून चालू आहे आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपला सप्ताह चालाव एवढीच पांडुरंग नारायणाची प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमचे नामदेव दादा असतील, नामदेव दादांना मनापासून धन्यवाद देतो. मगाशी खऱ्या अर्थानं मला वाटतं की भाऊसाहेब महाराज बरोबर आहे त्यांच्या घरी मगाशी खरं तर त्यांनी सकाळ धरणं खऱ्या अर्थानं जेवण केलं होतं. पण झालं काय माहिती आहे का, मला जरा थोडासा पोटात, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, 4-5 दिवस झाले मी आजारी. परवा दिवशी मला सलाईन लावलेल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं तुम्ही काय पण करा पण बाहेरचं काही खाऊ नका. पण खऱ्या अर्थाने इथं हे केलं होतं, पण असू द्या म्हणलं काय अडचण नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं प्रेमानंच पोट भरलं, अजून काय गरजेचं आहे सांगा बरं, बाकी दुसरं लक्षात आलं. आणि लोक म्हणतात का महाराज तुम्ही एवढं कीर्तन करता, तुम्हाला मिळतं काय? एक वाक्य सांगू का, आम्हाला महाराष्ट्रामध्ये कीर्तन करून तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं भेटतात, हेच आमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि तुमच्या सर्वांना आणि बघा मी तुम्हाला उपदेश करावा तेवढा माझा अधिकार नाही आणि तेवढी माझी लायकी सुद्धा नाही, पण तरी सुद्धा 2 तास होत आले तुमच्यापैकी एक जण सुद्धा उठला नाही. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वाजवा. वा आनंद वाटतो बघा, लक्षात ठेवा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या बालकाचं खऱ्या अर्थानं ज्यांनी कीर्तन ऐकलं असे आमचे रामानाचार्य जे जैन महाराज असतील, बाबांना मनापासून धन्यवाद देतो. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या बाबांसाठी सुद्धा वाजवा. त्यांच्या कथेला सुद्धा मी जसं तुम्ही ह्या संख्येने उपस्थित राहता त्याच्या अजून 2 पटीनं खऱ्या अर्थानं तुम्ही कथेला उपस्थित राहा. सप्तरीची भरभराट एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला माझं कीर्तन युट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामवरती ऐकायचं असेल तर संस्कार खंडागळे नाव सर्च करा, तुम्हाला माझं कीर्तन बघायला मिळेल. सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन प्रकारचे ताजे मसालेदार तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. अजून ते कीर्तन भरपूर अजून केलं असतं, पण उद्या सकाळी तिकडे पंढरपूरला सकाळी कीर्तन आहे, संध्याकाळी मसवडला कीर्तन आहे. म्हणजे चालू एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ज्याला 1 मुलगा असेल त्यांनी दुसरा समजा, ज्याला 2 असेल त्यांनी तिसरा मुलगा समजून मला माफ करा. ज्याला 3 असेल त्यांनी 4था समजा, ज्याला 4 असतील त्यांनी 5वा समजा, 5 असतील 6वा समजा, मग 6 असतील 7वा समजा, 7 असतील 8वा समजा, 8 असतील 9वा समजा, 9 असतील 10वा समजा, 10 असतील 11वा समजा, 11 असतील 12वा समजा, 12 असतील 13वा समजा. तुम्ही थांबा पण म्हणा ना, मी तरी काय करू? आणि ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा, काही सुद्धा अडचण नाही, लक्षात ठेवा. ज्याला काहीच नसतील तर त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा आणि तुमची सगळी प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावर करा, काय अडचण नाही, मी घेतो. तसं काय करायचं नाही. झाले माझं कीर्तन, पण जाता जाता आमच्या गायनाचार्य मंडळी सुद्धा अतिशय सुंदर साथ दिली, पकवाज वादकांनी सुद्धा अतिशय सुंदर साथ दिली. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अजून एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या आमच्या गायकासाठी, पकवाज वादकांसाठी सुद्धा वाजवा. सुंदर साथ दिली आणि साऊंड सिस्टीम सुद्धा एकच नंबर आहे, त्याच्यामुळे काय बोलायचं काम नाही. आता संपले माझं कीर्तन. एकच वाक्य बोलू का? एकच वाक्य बोलतो कीर्तन थांबवतो. बोलू का? एक वाक्य. संपले माझं कीर्तन, पण एकच वाक्य बोलतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जमलं नाही एवढं? नाही ना जमले, आता जमेल. आता ऐका अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आता पुढलं वाक्य बोलू का? या 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 बसा आमच्या शेजारी बसा, कीर्तन ऐका. गायकवाडी ठाकरे मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि झाले कीर्तन ज्ञानोबा तुकोबाजी सद्गुरु संत प्रभुराम महाराजांची तरमारीच्या भावनी बाबाच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी झाली कीर्तन सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम तुकाराम.